मंडळी, तुम्ही जर एक वाटी भगर अर्धी वाटी शाबू छान असं भाजून घेतला आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित असा बारीक ग्राइंड करून घ्यायचा। जास्त पावडर करू नका, थोडंसं रव्यासारखं भरत ठेवायची। त्यामध्ये एक वाटी दही घालायचं। इथं मिक्सरचं भांडं मी छोटे घेतले, परंतु तुम्ही मोठे घ्या, कारण पाहू शकताय तुम्ही दाटसर असं हे मिश्रण झालं, त्यामुळे मला वरतून पाणी घालावं लागलं। तर एक वाटी सुद्धा त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं मिश्रण आहे ते सैलसर करून घ्यायचं। 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर इथं 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि अगदी किंचित असा खाण्याचा सोडा आहे तो घालायचा आणि त्याच्यावरती थोडंसं अगदी नकळत पाणी वतायचं आणि नंतर एकदा मिक्स करून घ्यायचं। यामुळे काय होतं, जे आप्पे बनवणार आहे ना त्याला खूप छान अशी जाळी पडली जाते। तर आप्पे पत्राला तेल लावून घेतलेलं आहे, त्यावरती हे आप्पे सोडून घ्यायचे आहेत। तर हे उपवासाचे आप्पे आहेत, ते खूप छान चवीला लागतात। 2 ते 3 मिनिटांसाठी फक्त वाफ देऊन घ्यायचे, पाहू शकताय तुम्ही। आणि खूप छान असे आप्पे तयार झालेले आहेत। पलटी करून घेतले, अगदी गोल्डन कलर आला की त्यानंतर काढून घेतले। तर हे शेंगदाण्याच्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता। तर या नवरात्रीमध्ये ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।